महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहे मी पुन्हा एक नवीन खुश खबरी। आज होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वाटप सुरू, ज्यामध्ये पहिल्या यादीतील ज्या महिला आहेत त्यांना 3000 रुपये जे आहे वितरित करण्यात येणार आहे। आज पहिल्या यादीमध्ये 1,47,00,000 पैकी 30% म्हणजे 30% महिलांना 10वा हप्त्याचा वाटप सुरू होणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। जर तुम्हाला आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सायंकाळपर्यंत पैसे आलेले नाहीत तर तुम्हाला ज्या पद्धतीनं 10व्या हप्त्याचं स्टेटस चेक करावं लागेल, डीबीटी चेक करावं लागेल, तुम्हाला पैसे का नाही मिळालं याचं कारण सुद्धा तुम्हाला माहिती होऊन जाईल। जर तुम्हाला पहिल्या हप्त्यात पैसे नाही मिळाले तर घाबरण्यासारखी गोष्ट आहे नाही। तुम्हाला अक्षय तृतीया जी 30 तारखेला आहे तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळून जाईल। पण त्याआधी सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, तुम्ही कृपया त्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या सोबतच महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांची अपडेट्स जे आहे या चॅनलवर देत असतो। तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे। तर बघा मित्रांनो, योजनेचा 10वा हप्ता एप्रिल महिन्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे वितरित केला जात आहे, ज्यामध्ये अद्याप जर महिलांना 10वा हप्ता मिळाला नसेल तर त्यांनी माझी लाडकी बहीण योजना 10वा हप्ता कधी मिळेल हे कळून घेण्यासाठी किंवा तपासण्यासाठी त्यांना हप्त्याचं जे स्टेटस चेक करावं लागेल, तेव्हाच त्यांना हप्त्याची स्थिती तपासून कळू शकते। म्हणून तुम्हाला मी म्हणतोय की तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे। स्टेटस कसं चेक करायचं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्याआधी एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यामध्ये योजनेअंतर्गत जर महिलांना योजनेच्या हप्त्याचं जर वितरण झालं आणि जर महिलेच्या बँकेत पैसे जमा झाले नाहीत तर तिचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही। म्हणून तुम्ही आधार कार्ड पाहण्याचा फॉर्म म्हणजे आधार कार्ड लिंक करण्याचा फॉर्मची लिंक तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकद्वारे तुम्ही आधार कार्ड सेटिंग करू शकता बँकेमध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने, किंवा तुम्ही ncpi.org.in या पोर्टलवरून आधार कार्ड ऑनलाईन लिंक करू शकता। जर तुम्हाला ऑनलाईन लिंक कसं करायचं आहे त्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला, तो व्हिडिओ पाहून तुम्ही आधार कार्ड घर बसल्या कसं मोबाईलवरून लिंक करू शकता ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। पर जर तुमचे आधार कार्ड बँक खात्यासोबत जोडलेले असेल आणि डीबीटी सक्रिय असेल तरी तुम्हाला 10वा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याची स्थिती तपासावी, कारण अलीकडेच राज्य सरकारने 5 लाख महिलांचे अर्ज नाकारले आहेत आणि आता त्या महिलांना मात्र योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही। जर ज्या 5 लाख महिलांचे अर्ज खारिज करण्यात आलेले आहे, त्यांना योजनेतून वगळण्यात आलेला आहे, त्यांना 10वा हप्ता मिळणार नाही, तर यामध्ये तुमचं तर नाव नाही ना। तुम्हाला तर योजनेच्या अंतर्गत खारिज करण्यात नाही आलं ना, तुम्हाला तर योजनेतून बाहेर करण्यात नाही आले ना, बाद न करण्यात आले ना, तर हे सर्व तुम्ही स्टेटसद्वारे चेक करू शकता। याशिवाय ज्या महिलांना मार्च महिन्यातील 8वा आणि 9वा हप्ता नाही मिळालेले आहेत त्या महिलांना 10व्या हप्त्यात एकत्रितपणे 3 महिन्याचे हप्ते दिले जातील, ज्यामध्ये लाभार्थीला 4500 रुपये दिले जाऊ शकते। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही आता पूर्ण पहा, कारण इथून मी तुम्हाला स्टेटस वगैरे कसं करायचं चेक करायचं ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहो। तर बघा ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, जिथून तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता। ठीक आहे। मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची जी आहे जी सुरुवात आहे ना 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तयार केली होती महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने, आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांना 9 हप्त्यांमध्ये 13,500 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आलेले आहे। आणि आतापर्यंत 2,47,00,000 महिलांना बिना रुकावट म्हणजे न थांबता या योजनेचा दर महिन्याला लाभ दिला जातो। अलीकडेच मार्च महिन्यात 2 महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करण्यात आला होता, ज्यामध्ये महिलांना 3000 रुपयाचा लाभ देण्यात आला होता। 7 मार्च ते 12 मार्चच्या दरम्यान महिलांना 1500 असे 2 हप्ते एकासोबत जमा करण्यात आले होते। परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्याप योजनेचा एकही हप्ता किंवा मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते मिळालेले नाहीत। खूप साऱ्या महिला आहेत की ज्यांना आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा एकही हप्ता नाही मिळालेला आहे, त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, त्यांचं डीबीटी सुद्धा लिंक आहे, पण त्यांना अजूनही पैसे जे आहे योजनेअंतर्गत मिळालेले नाही आहे। सोबतच खूप साऱ्या अशा महिला आहेत ज्यांना जे आहे जानेवारीपर्यंतचे पैसे मिळाले, पण फेब्रुवारीचा 8वा आणि मार्चचा 9वा हप्ता मात्र मिळालेला नाही। तर त्या महिलांना काय करायचं आहे, त्या महिलांना म्हणूनच लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याची स्थिती तपासावी लागेल। जर तुम्ही स्थिती तपासाल तर तुम्हाला माहिती पडून जाईल की तुम्हाला पैसे का नाही मिळाले।
ज्यामुळे जर महिलांना हप्ता मिळाला नाही तर त्या वेळेत त्या तक्रार करू शकतात किंवा बँक खाते आधार कार्डसोबत लिंक करू शकतात. 5 मिनिटांमध्ये तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक होऊन जातं. ठीक आहे. म्हणून तुम्हाला योजनेची किस्त पहिल्या टप्प्यात नाही मिळाली तर दुसऱ्या टप्प्यात मिळू शकते. म्हणून तुम्ही आजच जे आहे स्टेटस चेक करून घ्या. आणि हे बघा, लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता स्थिती तपासून महिलांना हप्ता मिळेल की नाही हे सांगितले जाते. जर त्यांना तो हप्ता मिळाला नसेल तर त्याचे कारण देखील सांगितले जाते. जर तुम्हाला हप्ता नाही मिळाला तर का नाही मिळाला याचं कारणसुद्धा तुम्हाला स्पष्ट केल्या जातील. पण त्यासाठी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी ज्या पात्रता आहेत त्या पूर्ण कराव्या लागेल. तर त्या कोणत्या पात्रता आहेत, चला आता आपण ते जाणून घेऊया. महिलेचा अर्ज लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर मंजूर असावा, अप्रूव्ड असावा. 21 ते 65 वयोवर्ष गटातील महिला 10व्या हप्त्यासाठी पात्र असतील. म्हणजे महिलेचं वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावं. महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत जोडलेलं असावं आणि डीबीटी जो आहे पर्याय सक्रिय असला पाहिजे. हे कसं करायचं, जर तुमचं डीबीटी लिंक नसेल तर तुम्ही बँकेतसुद्धा जाऊ शकता आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता. ऑनलाईन पद्धतीने कसं करायचं आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे. या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल. महिलेचं परिवाराचं जे कुटुंब आहे ते आयकरदाता नसावं. महिलेचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. महिलेच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टरशिवाय इतर कोणतेही 4 चाकी वाहन नसावे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि लाभार्थी जी महिला आहे ती राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेत नसावी. जसं इंदिरा गांधी योजना आहे, इंदिरा गांधी पेन्शन योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, त्या योजनेचा लाभ घेत नसावी. पण जर महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये मिळतील. हे आपण ऑलरेडी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात 10व्या हप्त्याचा लाभ 2,41,40 महिलांना मिळणार आहे. माहितीनुसार मार्च महिन्यापासून वंचित असलेल्या महिलांना 8वा, 9वा, 10वा हे 3 हप्ते एकत्रितपणे दिले जातील, ज्यामध्ये महिलांना 4500 रुपये मिळतील. सोबतच लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याअंतर्गत सर्व महिलांना अक्षय तृतीयेपूर्वीच म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत योजनेच्या 10व्या हप्त्याचा लाभसुद्धा दिला जाईल. परंतु याची जी अधिकारिक पुष्टी जी आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार किंवा महिला व बालविकास विभागाने नाही केलेली आहे. हे फक्त एक संभावना आहे. ठीक आहे. पण उद्यापासून या योजनेचा 10वा हप्ता वाटप केला जाऊ शकतो. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये 2 किंवा 3 टप्प्यात, हे बघा मी तुम्हाला काय सांगितलं आहे, 2 किंवा 3 टप्प्यांमध्ये हा जो आहे हप्ता जमा होईल. ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात 1 कोटी महिलांना लाभ दिला जाईल आणि उर्वरित 2 टप्प्यांमध्ये 10वा हप्ता उरलेल्या सर्व महिलांना वितरित केला जाईल. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणार आहे. या महिलांना आता मिळणार नाही आहे एप्रिलचा 10वा हप्ता. तर का नाही मिळणार आहे चला सांगतो. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चच्या 8व्या आणि 9व्या आठवड्यात केलेल्या घोषणेनंतर 2,50,00,000हून अधिक महिलांचे अर्जचे छाननी करण्यात आली. हे बघा, बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यात आली आहे. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की खूप साऱ्या महिलांनी चुकीची कागदपत्रे आणि माहिती देऊन योजनेसाठी अर्ज केला आणि आत्तापर्यंत त्यांनी योजनेचा लाभसुद्धा घेतला. म्हणजे त्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज करून 9 हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे, ज्यामध्ये त्यांना 13,500 रुपये फुकट मिळालेले आहे अपात्र महिलांना. तसेच ज्या महिला योजनेच्या पात्रतांची निकषाची म्हणजे पात्रता निकष जे असते त्याची पूर्तता करत नाही, म्हणजे त्या पूर्ण करत नाही, त्या महिलांनी सुद्धा योजनेचा लाभ घेतलेला आहे. खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्या केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेत आहेत. जसं इंदिरा गांधी पेन्शन योजना, अटल पेन्शन योजना आहे किंवा लाडकी बहीण योजनेच्या अतिरिक्त ज्या दुसऱ्या योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये मिळतील, अशा योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांची सुद्धा अर्ज आता नाकारण्यात येणार आहे. आणि आता त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मात्र मिळणार नाही आहे. तर यामध्ये तुमचं नावसुद्धा कटलं आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल. जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना 10व्या हप्त्याची स्थिती तपासावी लागेल. मी तुम्हाला वारंवार म्हणतोय, स्थिती तपासणं खूप जास्त गरजेचं आहे. जर अर्जाची स्थिती मंजूर असेल तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळेल. जर अर्जाची स्थिती नाकारली म्हणजे रिजेक्टेड असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मात्र मिळणार नाही. हे पण तेवढंच खरं आहे. तर चला आता जाणून घेऊया आपण कशा पद्धतीने लाडक्या बहीण योजनेची जी हप्त्याची जी स्थिती कशी चेक करायची. बघा, इथे पूर्ण स्टेप बाय स्टेप डिटेल्स दिलेले आहे. मी ह्याच डिटेल्स फॉलो करून सर्व जे आहे ना ते करून तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने ज्या स्टेटस चेक करू शकता. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, हरकत नाही, पण यामध्ये तुम्हाला सांगतो मी की
जर तुम्हाला 10वा हप्ता नाही मिळाला तर तुम्हाला काय करायचं आहे हे बघा. एप्रिलचा 10वा हप्ता मिळाला नाही तर काय करावे, चला आता ते जाणून घेऊया आणि त्यानंतर जाणूया कशा पद्धतीने तुम्ही स्टेटस चेक करू शकता. तर बघा, खूप साऱ्या महिलांना जे आहे ना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभच नाही मिळाला. सोबतच ज्या महिलांना अक्षय तृतीयेपर्यंत योजनेचा 10वा हप्ता मिळाला नाही तर त्यांनी त्याबद्दल तक्रार करावी. जर महिलेने तक्रार दाखल केली नाही तर तिला योजनेचा हप्ता मिळणार नाही, पण जर तिने तक्रार दाखल केली तर तिला योजनेचा हप्ता मिळेल. सोबतच जर महिलेने तक्रार दाखल केली नाही तर तिला येणारे हप्तेही न मिळण्याची शक्यता आहे. म्हणून दाखल करा. तुम्हाला जे आहे तक्रार दाखल करणे खूप जास्त गरजेचे आहे. मी एकच एक गोष्ट वारंवार म्हणतोय, त्याबद्दल मला क्षमा करा. बघा, महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याची स्थिती तपासावी आणि जर त्यांच्या स्टेटस पेजवर 10वा हप्ता दिसत नसेल तर त्या तक्रार फॉर्मद्वारे, आता हा तक्रार फॉर्म कुठं असतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तक्रार फॉर्मद्वारे किंवा 181 वर हेल्पलाईन 181 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून 10वा हप्ता मिळवू शकतात. जर तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला पहिल्या टप्प्यात भलेही पैसे नाही मिळेल, पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात तर तुम्हाला 100% पैसे मिळेल. चला आता तुम्हाला सांगतो की हा जो तक्रार फॉर्म आहे हा तुम्हाला कुठे मिळेल. सोबतच जे आहे स्टेटस कसं चेक करायचं ते पण तुम्हाला सांगतो. तर त्यासाठी सगळ्यात आधी लाडक्या बहीण योजनेची अधिकारिक वेबसाईट, जो ऑफिशियल वेबसाईट आहे ते ओपन करायची आहे. इथे तुम्हाला 3 लाईन दिसेल, यावर क्लिक करून तुम्हाला इथे अर्जदार लॉगिनचं जे ऑप्शन आहे ना, इथे यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या अर्जदार लॉगिनच्या ऑप्शनवर क्लिक करसाल त्या तुमच्यासमोर काही या प्रकारचं पेज येईल. इथे तुम्हाला मोबाईल नंबर दिसत असेल, इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, इथे तुमचा पासवर्ड असं टाकून तुम्हाला हा कॅप्चा इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर लॉगिनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही वेबसाईटमध्ये लॉगिन होऊन जासाल. जसे वेबसाईटमध्ये लॉगिन व्हाल तुम्हाला वर ते 3 लाईन्स दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3 लाईन्सवर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा तुम्हाला काही या प्रकारचं ऑप्शन मिळेल. तर ज्या महिलांना तक्रार फॉर्म पाहिजे नसेल, ज्यांचं DBT लिंक आहे, तर ते तक्रार फॉर्म तुम्हाला ग्रीव्हनन्समध्ये मिळेल. तर हा ग्रीव्हनन्सचा आपण शेवटी बघूया व्हिडिओच्या. पण आता तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी ॲप्लिकेशन मेड अर्लियर या ऑप्शनवर जायचं आहे. ॲप्लिकेशन मेड अर्लियरवर आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसत असेल, इथे तुम्हाला तुमचा फोटो आणि त्याच्यानंतर तुमचं नाव वगैरे तुम्हाला इथे दिसत असेल. पण इथे तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, सरळ तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवर यायचं आहे. बघा, इथे जर तुमचा रिजेक्टेड दिसत असेल तर तुम्हाला 10वा हप्ता मात्र मिळणार नाही, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. पण जर तुमचा इथं फॉर्म अप्रूव्ड असेल तर तुम्हाला योजनेचा जो आहे 10वा हप्ता 100% मिळेल. सोबतच आता तुम्हाला पैसे क्रेडिट झाले की नाही आणि का बरं नाही झाले हे जर चेक करायचं असेल, कारण काय आहे, जर तुम्हाला आत्तापर्यंत पैसे नाही मिळेल ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला काहीच नाही, इथे ॲक्शन्सवर क्लिक करायचं आहे. ॲक्शन्सवर आल्यानंतर तुम्हाला इथे असं रुपयेचं ऑप्शन मिळणार, यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आत्तापर्यंत योजनेच्या अंतर्गत किती पैसे मिळाले हे सर्व दिसून येतील. पण तुम्हाला इथे स्लाईड करायचं असं बाजूला आणि सगळ्यात शेवटी यायचं आहे. तर इथे बघा यांना जे आहे ना इथं पैसे मिळालेले नाही आहे. हे बघा इथे यांना हे कॅन्सल दाखवत आहे, जिथं ट्रान्झॅक्शन स्टेटस आहे ना इथे कॅन्सल दाखवत आहे. तर यांचं का बरं कॅन्सल झालं होतं, तर रिमार्कमध्ये तुम्हाला दिसून येत असेल इनॲक्टिव्ह आधार, यांचं आधार कार्ड यांना ॲक्टिव्ह नव्हतं, म्हणून यांना जे आहे ना 3000 रुपये ते मिळालेले नव्हते. ठीक आहे. असंच तुम्हाला पण लाडक्या बहीण योजनेचे पैसे न मिळण्याचं कारण रिमार्कमध्ये तुम्हाला दिसून येईल. तिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगितलं जाईल का तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे का नाही मिळाले. तर या पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. इथे तुमच्या रिमार्कमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे आणि जर इनॅक्टिव्ह आधार असेल तर तुम्हाला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, किंवा दुसरं कारण जर असेल तर 181 किंवा ग्रीव्हनन्स फॉर्मवर तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आता ग्रीव्हनन्स फॉर्मवर कंप्लीट कशी करायची, तर त्यासाठी तुम्हाला सिंपली या 3 लाईनवर असं क्लिक करावं लागेल. 3 लाईनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे ग्रीव्हनन्स असं ऑप्शन दिसत असेल, या ग्रीव्हनन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला नो ॲड फाउंड म्हणते आहे ना, नो डाटा फाउंड म्हणते, तर इथे तुम्हाला ॲड ग्रीव्हनन्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर सिलेक्ट ग्रीव्हनन्स टाईप्स अँड ग्रीव्हनन्स कॅटेगरी येते. तर या कॅटेगरीमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले माय ॲप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे आणि यामध्ये अदरवर क्लिक करायचं आहे. अदर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, ॲप्लिकेशन नंबर टाकावा लागेल आणि ॲप्लिकेशन नंबर टाकल्याच्या नंतर इथे तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. तर इथे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. इथे तुम्हाला लिहायचं आहे माझी लाडकी बहीण योजनाचा, तर इथे तुम्हाला काही या पद्धतीने लिहायचं. तुम्हाला काय लिहायचं मी इथे सांगून देतो. बघा, माझी लाडकी बहीण योजनेचा 10 हप्ता नाही मिळाला, कृपया मला कारण सांगावे, का नाही मिळाला त्याचं कारण सांगावे व मला 10 हप्त्याचा लाभ द्यावा ही विनंती. काही या प्रकारे तुम्हाला इतकंच लिहायचं आहे आणि इतकंच लिहून जे आहे तुम्हाला
फक्त या फॉर्ममध्ये इथे पेस्ट करून द्यायचं आहे आणि इथे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट नेममध्ये इथं आधार कार्ड लिहा आणि अपलोडवर क्लिक करून तुम्हाला आधार कार्ड अपलोड करून द्यायचं आहे आणि ॲड अटॅचमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ॲड अटॅचमेंटवर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड इथे अपलोड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही ग्रीव्हन्स फॉर्मसुद्धा अपलोड करू शकता आणि जर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये योजनेचा 10वा हप्ता नाही मिळाला तर 100% तुम्हाला दुसरा किंवा तिसऱ्या टप्प्यांमध्ये पैसे मिळून जातील. पण जर तुमचं आधार कार्डच लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावं लागेल, नाहीतर पैसे मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. तर ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे त्यांच्यासाठी त्यांना हे पूर्ण डिटेलमध्ये समजलेलं आहे आणि जे लोक पूर्ण व्हिडिओ पाहत नाही ते कमेंटमध्ये बस प्रश्न विचारतात, तर त्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहत जा, ज्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये हर एक व्हिडिओमध्ये ही माहिती जी आहे पूर्ण डिटेलमध्ये सांगत असतो. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला द्या रजा. जय महाराष्ट्र.